हे बाळाने बघा आमचं काय आणलंय, बॅडमिंटन आणले असलं खेळायला. एवढं मोठं आहे ते. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळना. वाट बघते आपली गॅस, वाट बघतोय आपला गॅस. तर जायचंय तिथं. त्यांनी हांडाही ठेवला इथं आणून भरून. मी भांडे घासून ठेवले सगळे. आता चहा बनवते पहिला. चहा झाला की महिला डब्याला काहीतरी बनवायचंय. माझं कानातलं आहे ना लईच असं खालीच यायला लागले, कान असं हे झालंय लय, सगळं खाली यायला लागले. ह्यांच्या अजून आंघोळ्या व्हायच्यात मॅडमच्या. आणि रात्री आहे का नाही त्यांनी गॅस रेग्युलेटर नवीन टाकले आणि ती पाईप आहे का नाही त्याच्यातून निघतच नव्हता लवकर बाहेर. टावेल बघा दुसरीकडे असेल अजून एखादा, निघतच नव्हता बाहेर रेग्युलेटर. हो काय रेग्युलेटर मग कापूनच काढला नंतर. नाही इथं पडल्याला दिसतोय का, तो कापूनच काढला रेग्युलेटर त्यांनी. आता मस्तपैकी गॅस चालू होतोय आणि याच्यातून हवा पण म्हणजे वास पण येत नाही आता. नाहीतर असं त्याच्यातनं फुस करून सगळे हवाच जायची बाहेर. आता नाही काय होत, आता एकदम छान झालंय सगळं. आता मी चहा ठेवलाय तर खरं, पण चहाला साखर संपली. घेतली साखर आहे तिकडं आणि त्यात 5 किलो साखर आहे. तो डबा मला उचलत नाही अजिबात. उचलला तर तो डबा माझ्या अंगावर पडल. आता ह्यांना मी मागते साखर, बघा काय म्हणतात. होय ओ, मला तेवढी साखरेचा डबा देता का खाली काढून? अहो द्या की, 2 मिनिटात देऊन होईल की डबा. मग आता मी चहा ठेवलाय उकळायला. एवढा आवाज द्यावा लागतो तवा साखरेचा डबा मिळतो मला. आता साखरेचं दिलंयस तर बुकणीचं पण द्या. मग मी बुकणीच म्हणते, आम्ही चहा पावडर म्हणत. आमची भाषा अशीच असते. तेवढी द्या ना मधल्या डब्यात चहा पावडर. बुकणी 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 अशी आहे साखर. मी कॅरी बॅग हाय अशीच ठेवत असते ह्याच्यात, म्हणजे डब्बा खराब होत नाही जास्त. आता काढून घेते मी ह्याच्यात. काय दिलंय बुकणी, हे टाकू का? बुकनी मग कुठं आहे एवढंच डाव. कांदा लसूण मसाला दिलाय मला. त्यांनी माझ्याकडे बघत बघत कांदा लसूण मसाला दिलाय, पण बघितलं नाही त्याच्यात. बुकनी नाही हाय त्याच्यातच. नाही संपली. दुसरी बुक बारक्या पुड्या कुठं आहे? जराई बसा. हा चहा वापर, मला ह्या चहाची सवय आहे. मला ती दुसरा चहा म्हणलं पिऊच नाही वाटत आहे. पीठ मळून झालंय तिकडं, पीठ मळून ठेवलंय तिथं. आणि इथं मी आता लागले दोडका खिसायला. तर मी दोडका असाच खिसून घेते. इथं बसून घेते खिसून, कारण की मग इथली नाही ना, इथल्या इथं कचऱ्याच्या पिशवीत टाकायला मला सोपं जाते. म्हणून इथं मी दोडका खिसते असं खिसणे. तर चला दोडका खिसून घेते मी. तर इथं मी आता लागले लसूण सोलायला आणि भाजीची तयारी चालू झाली माझी. आता म्हणलं भाजी करावं, तर दोडक्याची मी चटणी बनवते. कारण माही आहे का नाही, म्हणजे असं खात नाही दोडका, असं दोडक्याची भाजी तिला नाही आवडत. तर मी आता इथं दोडक्याची चटणी बनवते. पप्पा पप्पा गाडी पुसायची गाडी. काय करते तर चला आता मी इथं करते दोडक्याची चटणी. आणि दोडक्याच्या चटणीसाठी मी म्हणजे माही व्हिडिओ काढायला लागली. आता माही म्हणली मी व्हिडिओ काढते, कारण माहीला आहे ना कानात हेडफोन लावून गाणी ऐकायची होती. म्हणून म्हणली मी पटपट व्हिडिओ काढते आणि तुला हे करते म्हणून. तर इथं आहे का नाही लसूण कोथिंबीर मी बारीक हे करून घेतले. आणि हिरवी मिरची मी बारीक कुरवूनच टाकते दोडक्याच्या चटणीला. कारण की काय होते, जर असं कुठून टाकली का नाही मग तिखटाचं नाही एवढं हे होत. मग माहीला असं बाजूला तर काढून ठेवते ती मिरची.
त्यामुळं मी मिरची कुरवूनच टाकते. आणि दोडक्या इथं खिसून घेतला आहे मी इथं दोडका, सॉरी. तर हिरवी मिरची, परत लसूण, कोथिंबीर आणि जिरी मोहरीची फोडणी दिली ना, असली भारी होती दोडक्याची चटणी. माई कधीच दोडका खात नव्हती, पण मी असं जेव्हापासून दोडका बनवते चटणी तेव्हापासून तिला लय आवडती, म्हणून अशीच ही बनवते. आणि डब्याला पण भारी होते आपलं सुक्की भाजी डब्याला. तर इथं मोहरी टाकली आणि तेल गरम झाले, मोहरी टाकली. आता जिरी टाकते मी. जिरी टाकून लगेच बघा असा माझा गॅस आहे. आणि गॅसचं काय झालं माहिती आहे का, थोडासा स्लो चलतो आहे गॅस माझा, बिघडला आहे. त्याला काहीतरी नीट करून आणायला लागते लवकरच. तर आता मी टाकली जिरी, जिरी मोहरी कढीपत्ता हे सगळं टाकलं ना, असली भारी होती. परत थोडंसं शिजत आलं का मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता बघा हळद टाकली थोडीशी, जिरी मोहरी हिरवी मिरची लसूण कढीपत्ता हळद. आणि आता हे खिसलेलं खिस टाकून घ्यायचा दोडक्याचा. असली भारी चटणी होती, करून बघा एकदा. न खाणारी पण दोडका खातात, इतकी भारी चटणी होती दोडक्याची, मस्त अशी. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला खरंच छान सपोर्ट करताय. असा सपोर्ट करा. माझ्या सगळ्या ताई बघते ते व्हिडिओला थोडंसं क्लॅरिटी नव्हती, दिसतच नव्हता, अंधार दिसत होता, म्हणून मी हे केले, फ्लॅश थोडा वाढवला. आता मीठ टाकते बघा. आणि झालं माझा 10 वाजेपर्यंत कसा पण स्वयंपाक होतो, 10 वाजेपर्यंत. तर ही बघा आमचं बाहेरचं पटांगण कसं आहे, मस्त आहे का. कपडे बिपडे मामींची झाल्यात धुवून, माझी कपडे धुवायची होती म्हणून मी मशीनला कपडे लावायला लागले आता. म्हणजे माही कपडे लावती मशीनला, बघा माही कशी लावती कपडे मशीनला. बरोबर तेवढं लिक्विड टाकणार, सवय आहे माहीला. हो का, मशीनवरचा राडा मला आत्ता दिसलाय बरं का, आपल्याला काय खालचं दिसत नाही एवढं. आणि कम्फर्ट संपलंय त्यामुळं. तर हे मशीनचं ड्रम धुवायचं आहे बरं का, लिक्विड इथं दिसतंय ते ड्रम धुवायचं लिक्विड कसं ओतले लिक्विड तिनं. हे सुद्धा मी स्वच्छ करत असते सारखं, ज्यावेळेस मला वेळ असेल त्यावेळेस स्वच्छ करते. तर माही कपडे लावती, माहीला येतात आता कपडे बिपडे लावाय मशीनचं सगळं हे. तर लवकर मशीन लागतच नव्हती, तिने परत बंद केली परत चालू केली, अशीच करते. आणि दरवाजा तर मशीनचा आपटती जोरात, म्हणलं जरा काळजीनं. काय होतंय मशीन येडी झाली. तर इथं माझा चाललाय स्वयंपाक. आणि मी आहे का नाही काय केलं माहिती आहे का, जे गाऊन दुसरं होतं ना ते थोडं खराब झालं, तर म्हणून मी काय केलं, टॉपच काढला माझा एक जुना, मला जो येत नव्हता ना तो एक टॉप काढला. माईला म्हणलं घाल, पण माई पण नाही घाला ना, कारण तो पाठीमागून थोडासा फाटला होता आणि मी त्याला शिवला होता. मग माई पण घाला ना, मग म्हणलं जाऊ दे, मला असं छान वाटतंय आपलं चपात्या हे करताना नाही का, म्हणजे त्याचा हात आहे ते पाठीमागं बांधू पण शकते आणि त्याला नाडीची पण गरज नाही आणि कशाचीच गरज नाही. म्हणून मीच काढला ह्याला चपात्या हे करताना हे मांडीवर टाकायला. आणि आता माझ्या झाले चपात्या हे झाल्या, भाजी पण झाली, स्वयंपाक झाला का नाही असं वाटतं की झालं आता, काम झाल्यासारखं वाटतं. माई एकदा शाळेत गेली डबा घेऊन, तिच्या डब्याची लई गडबड असते सकाळ सकाळ, कारण ती डबा दिला ना तर मग माझं पण मन असं शांत राहतं दिवसभर. नाही तर तिला असं काहीतरी दुसरं दिलं ना तर वाटतं बाई असलं उगच दिलं, आपणच उशीर केला, असं तसं होतं. मग मला होतं असं, मग तुम्हाला होतं का नाही सांगा, सगळ्यालाच होतं असेल, एवढीशात पोट भरेल का असं तसं. मग त्यापेक्षा चपाती आणि भाजी दिली का नाही, मग लेकरं खात्यात पण पोट पण भरतंय आपलं, नो टेन्शन.
तर बघा असं बाहेरचा पसारा महिना आवरलेला आहे सगळा. आणि अशी दोडक्याची चटणी केली मी. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा.